नमस्कार, मी अक्षय पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं एडीएन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। उबाठा नेते अंबादास दानवेंकडून माजी नगरसेवक दामुअण्णा शिंदेंचा मारहाण करतानाचा जुना व्हिडिओ व्हायरल। राजकीय टोलेबाजी सुरू। दामुअण्णा शिंदे अंबादास दानवेंच्या विरोधात करणार मानहानीचा दावा दाखल। तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती त्यांच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी टीव्ही सेंटर मैदानावरती जाहीर सभेला केलं संबोधित। आता बघूया सविस्तर बातम्या। उबाठा नेते अंबादास दानवे यांनी समाज माध्यमांवरती माजी नगरसेवक दामुअण्णा शिंदे यांच्या एकाला मारहाण करतानाचा जुना व्हिडिओ व्हायरल केला। या व्हिडिओमुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात राजकीय वातावरण ढवळून निघालं। तर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती राजकीय टोलेबाजी सुरू झाली। या व्हिडिओबाबत बोलताना दामुअण्णा शिंदे यांनी दानवेंच्या विरोधात मानहानीचा दावा दाखल करणार असल्याची माहिती दिली आहे। खरं तर वंदनीय सरसेनापती हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी आपलं पूर्ण आयुष्य महिलांच्या सुरक्षेसाठी आणि भारताच्या रक्षणासाठी, महाराष्ट्राच्या हितासाठी पूर्ण आयुष्य घातलं। परंतु मला खेद वाटतो की यांचे जे नेते आता की आम्ही लाडकी बहीण योजना सुरू केली आमच्या गव्हर्नमेंटनी, आणि आम्ही जर एखाद्या महिलेवर कुठं अत्याचार होत असेल तर त्याचं संरक्षण करण्यासाठी तिथं हजर होत असेल। परंतु काल अंबादास दानवे यांनी जो व्हिडिओ व्हायरल केला आणि तो कुठलीही न करता आकाशाचा व्हिडिओ आहे। अरे समोर तो व्यक्ती कोण आहे? तो वेडा व्यक्ती आहे, मनोरुग्ण आहे। मुकुंदवाडी पोलीस स्टेशन मधून त्यांनी त्याच्यावर प्रत्येक वेळेस 100 लोकांनी, 150 लोकांनी निवेदन दिलं आणि त्या निवेदनाच्या नुसार मुकुंदवाडी पोलीस स्टेशनने एकदा नव्हे 3दा कारवाई केली आणि येरवडा कारागृहामध्ये तिथं त्याचं ट्रीटमेंट करण्यासाठी ठेवलं। परंतु अशा गोष्टीचे शहानिशा न करता एखाद्या नेत्याने चुकीचे आरोप करावे हे मला कुठं पटत नाही। आणि जो आम्ही भगिनीचा जो संरक्षण आम्ही सर्व करतो, जिथं अत्याचार होतो, जिथं काही कृत्य घडतं अशा ठिकाणी आम्ही धावून जातो, आणि त्याला जर आम्ही असं करत असताना, बहिणीची सुरक्षा करत असताना ते अंबादासला कुठं खटकत असलं, अंबादास दानवे यांना खटकत असेल तर मी या घटनेचा निषेध करतो। आणि माझ्यावर जर चुकीचे आरोप असे करतच राहिले तर मी येणाऱ्या काळात या समोरील व्यक्तीवर कोर्टामध्ये मानहानी दावा दाखल करणार आहे। आणि कोणत्याही भागात छत्रपती संभाजीनगरमध्ये जेव्हा जेव्हा असा अत्याचार होईल तेव्हा तेव्हा आम्ही खंबीरपणे या महिलांच्या बाजूने उभं राहू। आणि महिलांच्या बाजूनं आम्ही उभे राहत असताना आमच्यावर कुठल्याही प्रकारची कोणी कारवाई करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही महिलांसाठी जेलमध्ये जायला तयार आहे। परंतु पहिले आपल्या देशाची नारी सुरक्षित राहील हेच लक्ष देऊ। उबाठा नेते अंबादास दानवे यांनी व्हायरल केलेल्या व्हिडिओबाबत अधिक चौकशी केली असता सदर ताजी घटना असल्याची सांगत जुना व्हिडिओ प्रसारित होत असल्याबाबत माहिती पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली आहे। शहर पोलीस दलाचे उपायुक्त झोन 2 प्रशांत स्वामी यांनी या घटनेबाबत स्पष्टीकरण दिले आहे। नमस्कार, मी प्रशांत स्वामी, पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 छत्रपती संभाजीनगर। सोशल मीडियावरती आज एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे। त्याच्यामध्ये पोलिंग चिट वाटप करताना एका व्यक्तीला काही जण मारहाण करतात अशा प्रकारचा तो व्हिडिओ आहे। तर यामध्ये मी सांगू इच्छितो की सदरची घटना ही 3 वर्षापूर्वीची आहे। त्याच्यामध्ये मुकुंदवाडी पोलीस स्टेशनला CR नंबर 389/2021 प्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे। त्याच्यामध्ये कायदेशीर कारवाई झालेली आहे आणि त्याच्यामध्ये दोषारोपपत्र सुद्धा गेलेलं आहे। माझं सर्व नागरिकांना या मार्फत आवाहन आहे की असे कुठले व्हिडिओज व्हायरल होत असतील तर ते कोणत्या कालावधीचे आहेत, कोणत्या ठिकाणाचे आहेत याबाबतची अगोदर खात्री करावी। ते आपल्याकडचे आहेत किंवा ते दुसऱ्याकडचे आहेत, दुसऱ्या ठिकाणाचे आहेत, असे व्हायरल होत आहेत का याची अगोदर शहानिशा करावी आणि कुठल्याही अफवांवरती विश्वास ठेवू नये, प्रशासनाला सहकार्य करावं। धन्यवाद।
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती त्यांच्या शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी टीव्ही सेंटर मैदानावरती सायंकाळी जाहीर सभेला संबोधित केलं। यावेळी पक्षाचे वरिष्ठ नेते उपस्थित होते। खरं म्हणजे संभाजीनगरची ही भूमी इतिहास घडवणारी आहे। औरंगाची औलाद इथंच गाडणाऱ्या स्वराज्याच्या लेकरांची ही भूमी आहे। आणि खऱ्या अर्थानं शिवसेनेला रुजवणारी वाढवणारी भूमी आहे। शिवसेनेवर जीवापाड प्रेम करणारी भूमी आहे। छत्रपती संभाजीनगर हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांचा जीव की प्राण होता। बाळासाहेबांनी देखील संभाजीनगरवर प्रेम केलं आणि या संभाजीनगरच्या जनतेने देखील बाळासाहेबांवर मनापासून प्रेम केलं। हा इतिहास आपल्या सगळ्यांना माहित आहे। मुंबई ठाण्यापाठोपाठ शिवसेना वाढली कुठे असेल तर शिवसेना वाढली या संभाजीनगरमध्ये। त्यामुळे संभाजीनगरवर यंदा भगवा फडकलाच पाहिजे। कारण यापूर्वी औरंगाबाद होतं, पण आता संभाजीनगर आहे आणि म्हणून संभाजीनगरची ही ऐतिहासिक निवडणूक पहिल्यांदा होते आहे। बरोबर ना? संभाजीनगर झाल्यानंतर त्यामुळे तुमची सगळ्यांची जबाबदारी आता वाढलेली आहे। आतापर्यंत औरंगाबादचे महापौर म्हणून आपण म्हणायचो, पण आता पहिल्यांदाच छत्रपती संभाजीनगरचा महापौर या ठिकाणी निवडून येणार आहे। आणि म्हणून या ठिकाणी आज तुम्हाला मी सांगतो, संभाजीनगरच्या नामांतराला ज्याने विरोध केला तो कोण आहे? रशीद मामू। जलीलला तर जलील करायचंच आहे। या निवडणुकीमध्ये त्याचा कार्यक्रम होणारच आहे। आणि रशीद मामूला तिकीट देणाऱ्या उभाटाला तुम्ही मत देणार का? आता उठा बशावाल्यांना काय करायचं आपल्याला? हा, मुंबईच्या बाहेर पडायला तयार नाहीत। मुंबई पकडून ठेवली आहे। मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे ना, म्हणून सगळ्या महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडलंय। उद्धव ठाकरे छत्रपती संभाजीनगरला वर्षातील 365 दिवसांपैकी फक्त 44 दिवस पिण्याचे पाणी मिळते असं म्हणाले असता हे सत्य असून हे 44 दिवस पाणी मिळण्यास उद्धव ठाकरे जबाबदार आहेत असं म्हणत टक्केवारीसाठी पाण्याच्या योजनेच्या फाईलवरती सही न केल्याचा गंभीर आरोप भाजप खासदार डॉक्टर भागवत कराड यांनी माध्यमांशी बोलताना केलाय। काल छत्रपती संभाजीनगरमध्ये उभाटाचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांची सभा झाली। त्यांनी एक वक्तव्य केलं, 365 दिवसापैकी फक्त 44 दिवस शहराला पाणी दिले जातं। हो, खरं आहे, पण ह्याला जबाबदार कोण? याला जबाबदार फक्त आणि फक्त उभाटे सेना। कारण महाविकास आघाडीच्या ज्यावेळी सरकार होतं त्यावेळेमध्ये टेंडर फायनल करायला यांना 2.5 वर्ष लागली। 14 ते 19 या राज्याचे मुख्यमंत्री माननीय फडणवीस साहेब यांनी 1680 कोटी रुपये मंजूर केले होते। टेंडर काढलं होतं, फक्त फायनल करणं आणि वर्क ऑर्डर द्यायला 2.5 वर्ष लावली आणि त्याचाच हा परिणाम झाला। पण मला सांगावंसं वाटतं की माननीय फडणवीस साहेबांनी जे टेंडर फायनल केलं, नंतर फायनल केलं शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर, आणि केंद्रातून आम्ही 1000 कोटी अमृत 2 मधून दिले आणि ती योजना आता पूर्णपणे 99% झालेली आहे। 2 ते 3 महिन्यामध्ये या संभाजीनगर शहराला भरपूर पाणी मिळणार आहे, मुबलक पाणी मिळणार आहे।
म्हणून पाण्याचा प्रश्न नक्कीच आहे, पण ह्याला जबाबदार फक्त आणि फक्त महाविकास आघाडी आणि महाविकास आघाडीमध्ये उबाटा सेना आहे. त्याही पेक्षा उबाटा सेनेचे नेते माजी खासदार चंद्रकांतजी खैरे होते, 20 वर्ष खासदार होते, समांतर जेलवाहिनी आणतो म्हणले आणि जनतेच्या तोंडाला पानं पुसली. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडीएन वरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली बघत आहात? आताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क साधा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा एडीएन न्यूज. 15 तारखेला महानगरपालिकेचं मतदान आहे. तर मी पण माझा मतदानाचा हक्क बजावणार आहे. तुम्ही सर्वांनी पण मतदान करून लोकशाही बळकट करावी. धन्यवाद. बळी पडू नका आमिषाला, शाई लावा बोटाला. छत्रपती संभाजीनगर महापालिका सार्वत्रिक निवडणूक 2025. मतदान दिनांक 15 जानेवारी 2026. वेळ सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत. 15 जानेवारीला महानगरपालिका नगरसेवकाचं मतदान आहे. ते माझं मत असं आहे का मतदान प्रत्येक व्यक्तीनं, प्रत्येक ज्याचं बी मत असेल प्रत्येकाने मत टाकावा, हे माझं म्हणणं आहे. आणि मी माझं वयाच्या प्रत्येकी माझं जेव्हा वय झालं होतं तेव्हा मी 18 वर्षाचं झालं होतं तेव्हापासून मी मतदान करतो. एकही मतदान कधीही मी असं व्यर्थ केलेलं नाही. माझं मन असं आहे की सगळ्यांनी जेवढे बी लोक आहेत त्यांनी मतदान करावा, हीच माझी विनंती. करा मतदान, सांगतंय संविधान. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025. मतदान दिनांक 15 जानेवारी 2026. वेळ सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत. नमस्कार. पोलीस आयुक्त छत्रपती संभाजीनगर व आयुक्त छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका यांचे करून सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की शासनाच्या आदेश व माननीय न्यायालयाने पतंग उडवण्यासाठी नायलॉन मांजाचा वापर करण्यास प्रतिबंध केला आहे. जो कोणी नायलॉन मांजाचा वापर करील, तसेच खरेदी व विक्री करेल, स्वतःजवळ बाळगेल, वाहतूक करेल, अशा संबंधितांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल. कोणीही नागरिक नमूद सूचनांचे उल्लंघन करताना आढळून आल्यास पोलीस मदत क्रमांक 112, पोलीस नियंत्रण कक्ष क्रमांक 024 0224 0500 अथवा स्थानिक पोलीस स्टेशन येथे संपर्क साधावा. लहान मुले हे पतंग उडताना नायलॉन मांजाचा वापर करणार नाही याकडे पालकांनी लक्ष द्यावे. धन्यवाद. जसं की आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की येणाऱ्या 15 तारखेला महानगरपालिकेच्या निवडणूक आहे. तर आम्ही त्यासाठी पहिल्यांदाच मतदान करणार आहे. तर मी तुम्हाला पण विनंती करेल की तुम्ही पण जाऊन मतदान करावं. मतदान हा आपल्या फक्त अधिकारच नाही तर आपली जिम्मेदारी पण आहे. मी पण मतदान करणार आहे. तुम्ही पण मतदान करा आणि लोकशाहीला बळकट करा. आपल्या बोटाला शाही, भक्कम होईल लोकशाही. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025. मतदान दिनांक 15 जानेवारी 2026. वेळ सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत. माझाही अधिकार आहे मतदानचा. मी मतदान करणार. 15 तारखेला मतदान आहे, मतदान करणार. आणि माझं एक मत आहे की सगळ्यांना हे मतदान करण्यात यावे, अशी माझी एक विनंती आहे सगळ्यांना. आणि आपला जो अधिकार आहे मतदानचा तो सगळ्याला कोणला बी करा, पण मतदान करा. हे सगळं आपला अधिकार लोकशाहीचा आहे, आपण करण्यात यावी. असं एक लोकशाहीला बळकट करावी, हे एक माझी विनंती आहे. मतदानाचा वाढवू टक्का, लोकशाहीत होईल अधिक गोडवा. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025. मतदान दिनांक 15 जानेवारी 2026. वेळ सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत. जिंकलो काय 500. लाईव्ह स्कीम अपडेट आहे केवळ 2500. तुम्ही सगळ्या मित्रांना हरवू शकता नेहमी. दाखव जरा. हे तर पक्के फ्रॉड आहे. हा गेम याचे सगळे मित्र खेळतात. 143K डाउनलोड आहे. हा कुठे फेमस आहे? भाऊ मला घेऊन द्या ना. अशा गेम पासून दूर राहा. ही एक नशा आहे. आज 2500ची आहे, उद्या 25,000ची लागेल. असेच तर फ्रॉडच्या जाळ्यात फसवतात. पण खरा गेम काही वेगळाच आहे. पैसे पण घेतील आणि कदाचित तुमच्या फोनचा एक्सेस पण. आणि मग तुम्हाला ब्लॅकमेल करतील. स्कॅमरच्या जुन्या पुराण्या पद्धतीमध्ये अडकून करू नका कोणतेही ट्रांजैक्शन. इंडिया स्टॉप, थिंक एंड देन टेक एक्शन. मैं फर्स्ट टाइम वोटिंग कर रही हूँ. आप सबको भी वोटिंग करना चाहिए. ये हमारी लोकशाही का हिस्सा है.
हमारी लोकशाही मजबूत करने के लिए सभी ने वोट करना चाहिए। एक मत हमें मतदाता बनाता है. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025. मतदान दिनांक 15 जानेवारी 2026. वेळ सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत. आता हे मतदान हे आपला जन्मसिद्ध हक्क आहे आणि हा हक्क आपल्या हातून आमदार, खासदार, पंतप्रधान हे सगळे हाय लेवलचे इथून सगळे नगरसेवक, ग्रामसेवक हे सगळेच आले. त्यामध्ये सगळ्यापैकी निवडत हे वरील आणि त्यामधून हे असं माझं मत आहे. मतदान करा तुम्ही, कोणत्या पक्षाला द्यायचं ते कुठले चॉईस करा आणि त्याला ज्यानं काम केलेलं आहे याबाबत त्याच्यात तुमचा जेवढा अनुभव आहे त्या अनुभवाचा तुम्ही योग्य तो वापर करायला पाहिजे असं माझं मत आहे. आता हे मतदान माझं वय 80 चालू आहे वय. जोपर्यंत जमिनीवर आहे तोपर्यंत करू शकतो, जोपर्यंत हातपाय चांगले आहे, शरीर चांगलं आहे करायचं. आपला हक्क आहे तो मतदान करायचा. म्हणजे देशातून आपणाला चॉईस करायची आहे ना सगळे हे नेते. आपल्या बोटाला शाही भक्कम होईल लोकशाही. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025. मतदान दिनांक 15 जानेवारी 2026. वेळ सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुड झेप अकॅडमी. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडीएन बातमीपत्र. जिल्हाधिकारी कार्यालयात परिसरात नोंदणी विभागाचे दुय्यम निबंधक कार्यालय क्रमांक 1 ला पेट्रोल टाकून जाळण्यात आल्याची धक्कादायक घटना रविवारी पहाटे घडली आहे. खिडकीतून आगीचे लोळे कार्यालयामध्ये टाकण्यात आल्याने कृत्य सीसीटीव्ही मध्ये कैद झालंय. या घटनेत काही महिन्यांपूर्वी लाखो रुपये खर्च करून नूतनीकरण केलेले कार्यालय खाक झालंय. या प्रकरणी अज्ञात आरोपींविरुद्ध सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र हे कार्यालय का जाळण्यात आलं हा प्रश्न अद्याप अनुत्तरितच आहे. तहसील कार्यालय परिसरात नोंदणी विभागाचे उपमहानिरीक्षक सह जिल्हा निबंधक आणि 3 दुय्यम निबंधक कार्यालय आहेत. या सर्व कार्यालयांचं मागील काही महिन्यांपूर्वीच नूतनीकरण करण्यात आलं होतं. यापैकी दुय्यम निबंधक कार्यालय क्रमांक 1 मधून शनिवारी सकाळी 7 वाजता धूर आणि आगीचे लोळ बाहेर येत असल्याचं दिसून आलं. तहसील परिसरातील कर्मचारी आणि तहसील मागे राहणाऱ्या नागरिकांना ही आग दिसून आली. त्यांनी तात्काळ नोंदणी विभागाच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क केला. काही मिनिटात अक्षय सुगंधी, औदुंबर लाटे, गणेश भगत घोगरे यांच्यासह इतर कर्मचारी कार्यालयात दाखल झाले. त्यांनी पाणी टाकून आग विझवण्याचा प्रयत्न केला, तसेच अग्निशमन दलाला पाचारण केलं. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली. या आगीत दुय्यम निबंधक कार्यालय क्रमांक 1 मधील पडदे, संगणक, प्रिंटर, लाकडी कपाट, त्यातील दस्तऐवज, वॉल फॅन असं साहित्य जळून गेलंय. तर या आगीचा धूर संपूर्ण कार्यालयात पसरला. त्यामुळे कार्यालयातील इतरही संगणक, कपाट, फर्निचर आणि इतर साहित्य काळवंडून खराब झालंय. घटनेची माहिती सिटी चौक पोलिसांना देण्यात आली. त्यांनी घटनास्थळाला भेट देऊन पंचनामा केला. नोंदणी विभाग नेहमीच या ना त्या कारणाने चर्चेत असतं. आता तर आग लावून जाळण्याचा प्रयत्न झाल्याने ही आग लावण्यामागील काय कारण असेल याबाबत तर्कवितर्क लावले जात आहे. दरम्यान घटनेबाबत सीसीटीव्ही फुटेज तपासले असता पहाटे 4:45 डोक्यात टोपी घातलेली एक व्यक्ती
नोंदणी विभागाच्या पाठीमागील गेटने प्रवेश करत असल्याचं दिसून येतं. त्याच्या हातामध्ये कापडी पिशवी असून काही वेळानंतर या सीसीटीव्हीमध्ये आगीचे प्रतिबिंब दिसून येतं. त्यानंतर हा व्यक्ती 4:50 त्याच गेटने परत जाताना दिसून येतो. मात्र जातेवेळी त्याच्या पिशवीमध्ये काहीही नसल्याचं दिसून येतं. तर आग लागलेल्या कार्यालयातील एका सीसीटीव्हीमध्ये आगीचे लोळ फेकल्याचं दिसून आलंय. यावरून सुद्धा आग लागल्याचं स्पष्ट होत आहे. तर आगीत दुय्यम निबंधक कार्यालय क्रमांक 1 जळून गेल्याची माहिती कर्मचाऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन नोंदणी विभागाचे महानिरीक्षक रवींद्र बिनवडे, उपमहानिरीक्षक विजय भालेराव सह जिल्हा निबंधक विवेक गांगुर्डे, दुय्यम निबंधक आबासाहेब तुपे, राजेश राठोड यांनीही घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. घडलेली घटना धक्कादायक असून याबाबत सखोल चौकशी करण्याचे निर्देश बिनवडे यांनी दिले आहेत. त्यामुळे भालेराव गांगुर्डे यांनी पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांची भेट घेऊन घटनेची माहिती दिली. तसेच दुय्यम निबंधक रवींद्र तांडे यांनी याबाबत सिटी चौक पोलीस ठाण्यात सविस्तर तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. छत्रपती संभाजीनगर शहरातील वाळूज महानगर परिसरात हातात तलवार घेऊन खुलेआम दहशत माजवणाऱ्या तिघाजण सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्यावर परिसरात तलवार घेऊन दहशत माजवणारे ते तिघे अखेर जेरबंद करण्यात पोलिसांना यश आलंय. छत्रपती संभाजीनगर शहरातील वाळूज महानगर परिसरात हातात तलवार घेऊन खुलेआम दहशत माजवणाऱ्या तिघा तरुणांना MIDC वाळूज पोलिसांच्या DB पथकाने अटक केली आहे. बजाजनगर आणि महाराणा प्रताप चौक परिसरात गुरुवारी खुनाचा प्रयत्न करत आरोपींनी नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण केलं होतं. ऋषिकेश सोनवणे, अभिजित फाटे आणि प्रकाश गायकवाड अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. बजाजनगर येथील मधुकर भालेराव यांच्या फिर्यादीवरून ही कारवाई करण्यात आली आहे. पैशांच्या वादातून आरोपी दुचाकीवरती ट्रिपल सिटी येत गर्दीच्या ठिकाणी तलवार घेऊन आले. महाराणा प्रताप चौकात तलवार फिरवत त्यांनी मधुकर भालेराव यांच्यावरती प्राणघातक हल्ला केला. त्यानंतर तलवार हातात घेऊन आरोपी बराच वेळ बजाजनगर परिसरात दहशत पसरत फिरवत होते. हल्ल्यानंतर आरोपी खवड्या डोंगर परिसरात लपले. शुक्रवारी सकाळी पुन्हा मधुकर भालेराव यांच्या घरासमोर येऊन ते धमकी देत मनमाडच्या दिशेने पळून गेले. पोलिसांचा माग लागू नये म्हणून त्यांनी मोबाईल बंद ठेवले. मात्र DB पथकाला आरोपी पुन्हा खवड्या डोंगर परिसरात येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर सापळा रचत त्यांना ताब्यात घेण्यात आलं. पुढील तपास MIDC वाळूज पोलीस करत आहेत. देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरे सच्चा दोस्त असं म्हणत उभाटा गटाला उतरती कळा लागली असल्याची जाहीर टीका शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांनी माध्यमांशी बोलताना केली आहे. आमचंही हेच म्हणणं होतं की उद्धव ठाकरे साहेबांनी आपला असलेला सच्चा मित्र भाजप त्यांच्याबरोबर युती करावी. मग 19ला काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर कोण गेलं? भाजप गेलं. आपणच गेलो होतो ना. मित्र गमावण्याचा त्यांच्यावर आरोप करण्यापेक्षा आपण त्या मित्राला फारकत दिली होती. कशासाठी? आपल्या सत्तेसाठी, आपल्या खुर्चीसाठी. म्हणून हे गमावणं किंवा बापा आपल्यामुळं तो भाजप दूर गेला अशातलं काहीच नाही ना. शेवटच्या क्षणापर्यंत एकनाथ शिंदे साहेब बोलत होते. आपण एकदा शेवटच्या भाजपला बोलायचं का? तुला बोलायचं तर तू बोल. हे वाक्य कुणाचे? संजय राऊत त्याला साक्षी नाही का? म्हणून जी झालेली चूक आहे आता ती दुरुस्त करण्यासाठी अशी डायलॉगबाजी करणं हे ठीक आहे, राजकारणासाठी ठीक आहे. परंतु वस्तुस्थिती हीच आहे ना. ज्यांच्याबरोबर 25 वर्ष सडली त्यांनी मला साथ दिली नाही, परंतु ज्यांच्या विरोधात मी 25 वर्ष लढलो त्यांच्याबरोबर आज मला जाण्याचा योग आला असं वाक्य कुणाचं होतं? त्यांनी माझा सत्कार केला हे वाक्य कुणाचं? म्हणून आता उपरती ज्याला म्हणतात ना ती उभाटाला आलेली की आपण काय काय गमावलं, तर त्यातला पहिला विषय त्यांनी आज छेडलेला आहे. भविष्यामध्ये असे अनेक विषय असतील जे चुकीची दुरुस्ती करण्यासाठी त्यांना वापरावे लागतील. सिल्लोड सोयगाव मतदारसंघातील वन विभागाशी संबंधित विविध प्रलंबित व ज्वलंत प्रश्नांवरती चर्चा करण्यासाठी आमदार अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली अजिंठा येथील वन परिक्षेत्र कार्यालयाच्या परिसरात महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली आहे. या बैठकीस छत्रपती संभाजीनगर विभागाचे उपवन संरक्षक सुवर्णा माने, उपविभागीय वन अधिकारी स्वप्नील भामरे, श्री क्षेत्र मुर्डेश्वर देवस्थानचे पीठाधीश महंत ओंकारगिरी महाराज आदींची प्रमुख उपस्थिती होती. सिल्लोड सोयगाव मतदारसंघातील अनेक गावातील विकास कामे वन विभागाच्या वनहक्क दाव्यांमुळे प्रलंबित असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याची बाब बैठकीत मांडण्यात आली. यावरती आमदार अब्दुल सत्तार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाही करून प्रलंबित प्रकरणे मार्गी लावण्याचे स्पष्ट निर्देश दिले.
वन व महसूल विभागातील हद्दीच्या गोंधळामुळे विकास कामांना अडथळे येत असून हा गोंधळ तातडीने दूर करून आपल्या अधिकारात येणाऱ्या कामांना परवानगी द्यावी अशा सूचना आमदार अब्दुल सत्तार यांनी दिल्या. या बैठकीत रस्ते व विविध विकास कामांसाठी लागणाऱ्या परवानगी, विकास कामे, स्थानिक नागरिकांना भेडसावणाऱ्या अडचणी, वन्य प्राणी उपद्रव, बिबट्यांबाबत नागरिकांमध्ये असलेली भीती यावरती सखोल चर्चा करण्यात आली आहे. या बैठकीस अजिंठा पोलीस स्टेशनचे एपीआय अमोल ढाकणे, सिल्लोड वनपरिक्षेत्र अधिकारी यशपाल दिग्पाल, तर अजिंठा वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष दोडके, सोयगाव वनपरिक्षेत्र अधिकारी अनिल मिसाळ तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता विजयकुमार सोनवणे, अजय टाकसाळे, प्रीतम राठोड, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे अभियंता उमेश लिंभारे, शाखा अभियंता मंगेश दाबके, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे दिलीप फुलारी, राजेश राजगुरू यांच्यासह शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रभाकर काळे, तालुका प्रमुख केशवराव तायडे, धरमसिंग चव्हाण, माजी सभापती रामदास पालोदकर, देविदास लोखंडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दारासिंग चव्हाण आदींसह तालुका स्तरावरील वन विभागातील अधिकारी, कर्मचारी तसेच स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत नाणेगाव जंजाळा, बोदवड कोंबडावाडी, जामठी टिटवी, पळसखेडा, हळदाघाट अशा विविध रस्त्यांच्या कामासंदर्भात सविस्तर चर्चा काम करून सुरू करण्याच्या दृष्टीने सकारात्मक निर्णय घेण्यात आले आहेत. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. उभाठा नेते अंबादास दानवेंकडून माजी नगरसेवक दामुअण्णा शिंदेंचा मारहाण करतानाचा जुना व्हिडिओ व्हायरल. राजकीय टोलेबाजी सुरू. दामुअण्णा शिंदे अंबादास दानवेंच्या विरोधात करणार मानहानीचा दावा दाखल. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती त्यांच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी टीव्ही सेंटर मैदानावरती जाहीर सभेला केलं संबोधित. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथे संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज.